तिला विचार, फोन कर. सुरू केलं सांग त्याला. ते समोरच आहेत ते. कर ना. करा म्हणाले त्यांनी. काय चालू करा म्हणून. सुरू करायचं का, आधी काय बोलणार आहे ते विचारणार का मी डायरेक्ट सुरू करायचं. हॅलो हॅलो हॅलो, तू बोल की ग. बंद झालं ते. मला इथं हात धरून बसायचं, तुला म्हणलं तर असं का करत. बोल बोल. डायरेक्ट सुरू करायचं का विचार. हा दिसतंय ना. हा बोला तुम्ही. डायरेक्ट सुरू करायचं का. हो डायरेक्ट आता परत सुरुवाती मगाशी केलं होतं तसं सुरू करून घ्या आता. ओके चालेल, सुरू करतो. ओके. नमस्कार. सर्वप्रथम मी सर्व सुजाण श्रोत्यांचे आभार व्यक्त करतो. प्रगतिशील लेखक चळवळ सोलापूर शाखा यांच्या वतीने कविवर्य नारायण सुर्वे व्याख्यानमालेचं आजचं समारोपाचं सत्र आहे. तो बहुमान मला दिल्याबद्दल या प्रगतिशील लेखक चळवळीच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष तथा माझे कविमित्र प्राचार्य महेंद्र कदम यांचा मी आभार व्यक्त करतो आणि माझा विषयाला प्रारंभ करतो. माझ्या व्याख्यानाचा विषय आहे कैफी आजमी आणि प्रगतिशील लेखक चळवळ. हा विषय अत्यंत महत्त्वाचा यासाठी आहे की आपण सोलापूरला नुकतीच प्रगतिशील लेखक चळवळीची शाखा स्थापन केलेली आहे. गेल्या काही वर्षामध्ये मराठी साहित्य जगतामध्ये प्रगतिशील लेखक चळवळीला आपण पुनर्जीवन केलेलं आहे. ह्याचाच अर्थ आज मराठी लेखकांना या चळवळीची महत्त्वाची वाटते आणि त्याचं तत्त्वज्ञान हे जास्त महत्त्वाचं आणि प्रासंगिक वाटतं. हे खरं आहे की मराठी साहित्यानं जेव्हा ही चळवळ जोरात होती तेव्हा तिच्या पाठ फिरवली होती. तो इतिहास नंतर मी सांगणार आहे. परंतु आज मी कैफी आजमी आणि प्रगतिशील लेखक चळवळ हा विषय यासाठी घेतलेला आहे. त्याची दोन कारणं मी सांगू इच्छितो. एक तर कैफी आजमीचं नुकतंच जानेवारीमध्ये या वर्षीच्या जन्मशताब्दी वर्ष संपलेलं आहे. त्यानिमित्तानं मी त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून एक पुस्तक लिहिलेलं आहे, कैफी आजमी जीवन आणि शायरी. ते जानेवारीत प्रकाशितही झालेलं आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या जीवनाचा आणि शायरीचा अभ्यास करता असं लक्षात आलं की ते आणि प्रगतिशील लेखक चळवळ हे अभिन्न होते. दोघांना एकमेकापासून दूर सारता येणार नाही इतकं त्यांच्यामध्ये वैचारिक निकटत्व होतं असं म्हणलं पाहिजे. आणि दुसरं जे कारण आहे की प्रगतिशील लेखक चळवळीचं जे तत्त्वज्ञान आहे, त्यांनी जे साहित्य क्षेत्राला योगदान दिले भारतीय साहित्याला, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. मधल्या काळात तो जरा विचार थोडासा मागे पडत असला तरी त्याचं तत्त्वज्ञान आज अधिक महत्त्वाचं प्रासंगिक झालेलं आहे. ह्याचं एक कारण आहे की 1951 पासून भारतामध्ये जागतिकीकरणाचं पर्व सुरू झालेलं आहे, उदारीकरणाचं पर्व सुरू झालेलं आहे आणि आपण एक यू टर्न घेतलेला आहे. हा यू टर्न हा आहे की माणसापेक्षा बाजारी अर्थव्यवस्थेला आपण जास्त महत्त्व दिलेलं आहे. आपल्या अर्थजीवनाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस राहिलेला नाही. त्यामुळे शोषण वाढलेलं आहे आणि बेबंद अशी भानुशाही अधिक निघरण झालेली आहे आणि शोषणाचे नवे नवे उपाय, नवे नवे तंत्र सुरू झालेले आहेत आणि सामान्य माणूस हा अधिक हतबल, हताश आणि निराश झालेला आहे. या पार्श्वभूमीवर 1940च्या दशकामध्ये ही जी प्रगतिशील लेखक चळवळ सुरू झाली होती, तिचा उद्देशच होता मुळी की माणसाचा आवाज बुलंद करणं, माणसाला त्याचा आवाज मिळवून देणं आणि लेखकांनी, कलावंतांनी सामान्य माणसाच्या बाजूने भूमिका घेऊन ठामपणे उभं राहणं आणि जो अन्याय आहे, जी विषमता आहे, जे शोषण आहे त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, ही ती भूमिका होती. आणि या भूमिकेचे सर्वात महत्त्वाचे भाष्यकार हे कैफी आजमी होते असं म्हणलं तर वावगं होणार नाही. माझं अभ्यासाअंती ते मत झालेलं आहे. म्हणून मी हा विषय घेतलेला आहे, कैफी आजमी आणि प्रगतिशील लेखक चळवळ. कैफी आजमी हे केवळ
उर्दूचे 20व्या शतकातले सर्वश्रेष्ठ शायर नव्हते, ते तर होतेच, परंतु त्यापेक्षा ते एक ॲक्टिव्हिस्ट होते, ते कार्यकर्ता लेखक होते आणि त्यांनी अनेकदा रस्त्यावर उचलून संघर्ष केलेला आहे. त्यांच्या जीवनाचं जे सूत्र होतं ते म्हणजेच प्रगतिशील लेखक चळवळीचं तत्त्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान थोडक्यात सांगायचं तर काय असेल? समता, बंधुता आणि शोषणमुक्त समाज. त्यासाठी आवाज उठवला पाहिजे. फैज म्हणल्याप्रमाणे बोल के लब आझाद है तेरे, असं आजही आपण ठाणकावून सांगायची वेळ आलेली आहे कलावंतावर. आपला कसा समाज पाहिजे? असा भारत पाहिजे जिथं भारतातला प्रत्येक माणूस रोज रात्री भरल्या पोटी झोपी गेला पाहिजे. आज भारतातले जवळपास 10 ते 20% लोक उपाशी पोटी झोपीला जातात. म्हणून शाहीरनं असं म्हणलं होतं, ऐसा बने समाज सबको मिले अनाज, ऐसा मिले समाज सबको मिले अनाज. असे शाहीर, असे फैज, असे कैफी आज पुन्हा एकदा गरज आहे आजच्या ह्या वाढत्या विषमतेच्या पार्श्वभूमीवर, आजच्या शोषणाच्या पार्श्वभूमीवर. म्हणून हा विषय मी घेतलेला आहे. तर मी आपल्याला कैफीच्या शायरीबद्दल, त्याच्या ॲक्टिव्हिजमबद्दल, त्याच्या संघर्षाबद्दल सांगणार आहे, परंतु त्या विषयाला हात घालण्यापूर्वी प्रगतिशील लेखक चळवळीचं जे तत्त्वज्ञान आहे, त्याचा जो इतिहास आहे, हो आपण थोडा समजून घेतला पाहिजे. कदाचित माझ्या पूर्वीच्या वक्त्याने ह्याचा उल्लेख केला असेल नसेल मला सांगता येणार नाही आहे, परंतु जरी केला असला तरी आज तो विषय केंद्रीभूत असल्यामुळे मला त्याचा थोडासा विस्तार आढावा घेणं आवश्यकता वाटतं. मित्रांनो, प्रगतिशील लेखक चळवळीचे संस्थापक, संचालक म्हणा, सचिव म्हणा, असे होते सज्जाद जहीर. हे उर्दूचे एक नामवंत लेखक, कादंबरीकार होते आणि मुख्य म्हणजे ते डाव्या विचारधारेचे पक्के कम्युनिस्ट होते. 1932 साली सज्जाद जहीर यांनी आणि त्यांच्या 3 मित्रांनी, त्यात 2 महिला होत्या, ह्या चौघांनी म्हणून 10 लघुकथांचा एक संग्रह अंगारे नावाचा लखनौहून प्रसिद्ध केला. 1932 सालची घटना आहे. हा अंगारे कथासंग्रह प्रकाशित झाला आणि एकच गजब माजला. सर्वत्र खळबळ माजली आणि गावगावच्या मुस्लिम मुल्ला मौलवींनी, इतर धर्म मानणाऱ्या धर्मशील लोकांनी मागणी सुरू केली की अंगारे हे पुस्तक हे धर्मद्रोही पुस्तक आहे, इस्लामची निंदा नानस्ती करणार आहे, त्याच्यावर बंदी घातली पाहिजे. ही मागणी इतकी जोरात झाली की ब्रिटिश सरकारला त्या काळी या पुस्तकावर बंदी घालावी लागली. मला वाटतं खऱ्या अर्थानं धर्मचिकित्सा करणारं, धर्मावर निर्भीड टीका करणारं आणि स्त्री शोषणाविरुद्ध आवाज उठवणारं आणि गरिबीचं जे कारण आहे ते सांगणारं आणि मुख्य म्हणजे माणसाच्या ज्या वासना आहेत त्याचं धीट चित्रण करणारं हा कथासंग्रह होता. आज 80 वर्षानंतर कथासंग्रहाचं कदाचित आपल्याला फारसं महत्त्व वाटणार नाही, कारण आपलं समाज खूप धीट झाला, आपण खूप काही लिखाण केलेलं आहे. परंतु ज्या काळी समाज हा बंदिस्त होता, धर्मप्रवण होता आणि 1930-35चा कालखंड पुन्हा एकदा धार्मिक पुनरुज्जीवनाचा होता. कारण महात्मा गांधीनं खिलाफत चळवळ सुरू केली होती. त्यामध्ये केमाल पाशानं तुर्कीमध्ये जी खिलाफत रद्द केली होती ती पुनर्स्थापित व्हावी, म्हणजे पुन्हा एकदा खलिफाचं म्हणजे इस्लामचं राज्य यावं, यासाठी ही मोहीम होती. महात्मा गांधीचा उद्देश हा हिंदू मुस्लिम एकत्र करण्याचा होता आणि मुस्लिमांनी देखील भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यावा असा होता. परंतु त्याचा असा परिणाम झाला की मुस्लिममध्ये एक गट असा झाला जो धर्म हा प्रमाण मानू लागला आणि हळूहळू तो धर्मांध होत चालला होता आणि इस्लामविरुद्ध कोणी टीका केली ताबडतोब त्यावेळी निषेध करणं, गजब करणं आणि त्या माणसाला, त्या विचाराला ठेचून काढणं ही प्रवृत्ती बळावत चालली असताना हा कथासंग्रह आला आणि ह्या कथासंग्रहामुळे बंदी घालणं ब्रिटिशांना भाग पडलं. त्यामुळे सज्जाद जहीर हे थोडेसे निराश झाले आणि पुढील शिक्षणासाठी ते 1933 साली लंडनला गेले. तिथं त्यांना त्याच्या मनात हा विचार होताच की आपण काहीतरी केलं पाहिजे. आपलं भारतीय साहित्य, उर्दू साहित्य हे आजही म्हणजे 1930च्या काळामध्ये रंजनवादी साहित्य आहे. ते फक्त अभिजन वर्गाची
भूक किंवा रंजन करणारं साहित्य आहे. केवळ प्रेम, सौंदर्य आणि वासना चालवणारं साहित्य आहे. त्यामधून खऱ्या अर्थानं जे हजारो गरीब माणसं आहेत त्यांच्या सुखदुःखाचं चित्रण येत नाही. त्यासाठी आपल्याला नवी चळवळ उभारली पाहिजे अशी त्यांची भावना होती. तेव्हा संबंध जगामध्ये एक नवं वातावरण निर्माण झालं होतं. आपल्याला कल्पना असेल की 1917 साली रशियन क्रांती झाली आणि रशियामध्ये तेव्हाच्या सोव्हिएत युनियनमध्ये कष्टकऱ्यांचं, कामगारांचं राज्य आलं, समतेचं राज्य आलं आणि या रशियन क्रांतीची, कम्युनिझम क्रांतीची संबंध जगावर मोहिनी पडली होती. त्यातून अगदी पंडित नेहरूसुद्धा सुटले नव्हते. आणि त्या काळी अशी फॅशन झाली होती की जो तरुण आहे तो कम्युनिस्ट असलाच पाहिजे, डाव्या विचार असलाच पाहिजे. म्हणजे कसं, बंडखोरी करायची, समाज परंपरा उद्ध्वस्त करायची आणि समतेच्या पायावर समाज निर्मिती करायची, जिथं सर्व माणसं समान असतील, शोषण होणार नाही. मग ते लिंग असेल, जात असेल, धर्म असेल, रंग असेल, यावर भेदभाव होणार नाही. आणि असं संबंध जगभर हे वातावरण सुरू झालं होतं. आणि मार्क्सिझम पद्धतीनं साहित्य समीक्षा सुरू झाली होती. मार्क्सच्या विचाराच्या अनुषंगानं साहित्याचं विश्लेषण करणं ही नवीन शाखा समीक्षेची सुरुवात झाली होती. या सर्वांचा परिणाम सज्जाद जहिरवर होणं साहजिक होतं. त्यांनी त्याचा अभ्यास केला, ह्या सर्व चळवळीचा अभ्यास केला. लंडनमधला, ब्रिटनमधला, फ्रान्समधले, रशियनमधील चळवळीचा अभ्यास केला आणि त्याला मनात काही कल्पना आहे की आपण एक नवीन मुव्हमेंट सुरू केली, नवीन चळवळ सुरू केली पाहिजे. मग त्यांनी एक त्याचा ड्राफ्ट तयार केला आणि तेव्हा लंडनमध्ये त्यांचे जे मित्र झाले होते, इंग्रजीचे प्रसिद्ध कादंबरीकार मुल्कराज आनंद, त्यांना त्यांनी हा ड्राफ्ट दाखवला. त्यांच्यासोबत आणखीन 2 मित्र आले, एक बंगालचे घोष आणि उर्दू साहित्यकार नसीर नावाचे. ह्या चौघांनी मिळून ह्या ड्राफ्टवर बरीच चर्चा केली. एका लंडनच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये बसून गप्पा मारायचे. त्यांनी अनेक दिवस चर्चा करून हा ड्राफ्ट किंवा हा जाहीरनामा अंतिम केला. तो प्रगतीशील लेखक चळवळीचा जाहीरनामा मानला जातो. हा जाहीरनामा घेतल्यानंतर हा जाहीरनामा भारतात घेऊन सज्जाद जहीर परतले आहे 1934 साली. त्याच्यामागे अशी कल्पना होती की आपण ह्या जाहीरनाम्याच्या आधारे एक संघटनात्मक संस्था उभारावी आणि भारतातील सर्व साहित्यामध्ये हा नवा विचार प्रस्तुत करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे त्यांनी ह्याचं कामास सुरुवात केली आणि त्यांचं पहिलं भेट झाली ती हिंदीचे आणि उर्दूचे भारताचे सर्वकालीन असे श्रेष्ठ असले कादंबरीकार, कथाकार मुंशी प्रेमचंद यांच्याशी. मुंशी प्रेमचंद हे काही तोपर्यंत ह्या चळवळीशी संबंधित होते असं म्हणता येणार नाही. ते गांधीवादी विचाराचे होते, पण त्यांचं जे एकंदरीत साहित्य होतं ते गरिबांच्या प्रश्नाचा वाचा फोडणारं होतं, हिंदू मुस्लिम एकतेचं होतं, दलित जे आहेत त्यांचं दुःख सांगणारं होतं. त्यामुळे ते साहजिकच सज्जाद जहीरना आपल्या चळवळीच्या खूप जवळचं वाटलं. म्हणून ते त्याला भेटले. त्यांना त्यांनी आपली परिचय करून दिला, सांगितलं. त्यांनाही कल्पना होती की अंगारेबद्दलची, त्यामुळे त्यांना सज्जाद जहीर ऐकून माहीत होते. प्रत्यक्ष भेट झाली. ते तो जाहीरनामा वाचला. तो त्याला इतका आवडला एक साहित्यकार म्हणून आणि एक समाज भाष्यकार म्हणून की त्याचा हिंदी अनुवाद केला आणि तो त्यांच्या हंस मासिकामध्ये छापला गेला. त्या काळी हंस हे मासिक फार प्रतिष्ठित मासिक होतं भारतामधलं, कारण त्याचे संपादक मुंशी प्रेमचंद होते. आणि ह्या हंसमध्ये हा जाहीरनामा आल्यामुळे संबंध भारतामधील सर्व प्रांतातील जे नवे तरुण साहित्यिक होते, बंडखोर साहित्यिक होते, ज्याला डावा विचार पसंत होता आणि काहीतरी क्रांती करावी, समाज परिवर्तन करावा, समाज व्यवस्था बदलावी असं वाटणारी वर्ग होता, त्यांना हा जाहीरनामा पसंत पडला. आणि त्यातले जे लेखक, कलावंत, कवी होते, शायर होते, त्यांनी याप्रमाणे ह्याला समर्थन दिलं आणि पाहता पाहता ही चळवळ भारतामध्ये मूळ धरू लागली. ही चळवळ पुढे न्यावी म्हणून सज्जाद यांनी कल्पना केली की आपण अखिल भारतीय स्तरावरचं प्रगतीशील लेखक चळवळीचं आपण एक संमेलन भरवावं. त्यानुसार त्यांनी तयारी केली आणि 1936 साली लखनौमध्ये एप्रिल महिन्यामध्ये 2 दिवसाचं हे संमेलन भरलं. त्याचं अध्यक्ष अर्थातच प्रेमचंद यांनी भूषवलं होतं आणि ते साहजिक होतं, कारण ते सर्वपेक्षा ज्येष्ठ लेखक होते आणि श्रेष्ठ पण लेखक होते. या संमेलनामध्ये अध्यक्षस्थानावरून प्रेमचंदांनी जे भाषण दिलं त्या भाषणात त्याने एक शीर्षक दिलं होतं, साहित्य का उद्देश. त्यामुळे 15 ते 20 पानाचं ते भाषण होतं, परंतु ते भाषण इतकं प्रभावी
इतकं चिंतन गर्भ होतं की एका अर्थानं ह्यांनी जो जाहीरनामा केला होता त्याचं एक साहित्यिक विवेचन आणि त्यात स्वतःची भर घातलेलं आणि पुढील दिशा दिग्दर्शन करणारं असं भाषण होतं. आज जवळपास 85 वर्ष झाले तरी त्या भाषणाची प्रासंगिकता, त्यातले विचार हे आजही अनुकरण करावेत इतके महत्त्वाचे आहेत. इतका हा भविष्यवेधी असा श्रेष्ठ लेखकाचं हे चिंतन होतं. त्यांनी त्या भाषणेमध्ये एक गर्जना केली. काय गर्जना केली? हमें खूबसूरती का मेयार बदलना होगा. आम्हाला सौंदर्याचे मापदंड परिभाषा बदलली पाहिजे. त्यांचं हे भाषण अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यातल्या ते थोडक्यात सांगणं खूप अवघड आहे. तर त्यांचे 2 सूत्र मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. पहिलं सूत्र काय होतं की साहित्य हे केवळ वैयक्तिक भावभावना आणि प्रेम, शृंगार, सौंदर्य आणि वास्तवेचं चाळवण करण्यासाठी लिहिलेलं साहित्य नाही. ते केवळ रंजनपर असता कामा नये, तर त्यानं समाजामध्ये जो मोठा गरिबाचा वर्ग आहे, पद्धतीचा वर्ग आहे, त्या वर्गाच्या सुखदुःखाचं चित्रण केलं पाहिजे. त्यांचा आवाज बनला पाहिजे. हे त्यांचं पहिलं सूत्र होतं. तर दुसरं सूत्र काय होतं? या समाजामध्ये, भारत देशामध्ये खूप अन्याय आहे, खूप विषमता आहे. हा अन्याय असणं, विषमता असणं म्हणजे कुरूप आहे. म्हणजे समाज कुरूप झालेला आहे. शोषण होत आहे समाजातील अनेक लोकांचं, मोठ्या लोकांचं, म्हणजे हा समाज कुरूप झालेला आहे. शोषण कुरूप आहे, अन्याय कुरूप आहे, विषमता कुरूप आहे. आणि ही कुरूपता कमी करणं म्हणजे सौंदर्य वाढवणं आहे. म्हणून साहित्यानं शोषणाविरुद्ध लेखन करून, अन्यायाविरुद्ध वाचा फोडून गरिबाचा आवाज बनला. आणि हे कौरूप्य जे आहे व्यवस्थेचं, राजकीय आहे, सामाजिक आहे, धार्मिक आहे, ते कमी करायचा प्रयत्न करणं, ते नाहीसे करायचा प्रयत्न करणं म्हणजे सौंदर्याचा बोध देणं आहे. म्हणून ही सौंदर्याची नवी परिभाषा, नवं अस्थेटिक प्रेमचंदांनी आपल्या भाषणात दिलं. आणि ते अत्यंत महत्त्वाचं होतं, कालोचित होतं आणि आजही ते रिलेव्हंट आहे. आणि या भाषणाचा एवढा परिणाम झाला की भारतामधील उर्दूचे अनेक जानेमाने लेखक जे पुढे झाले ते सर्व या चळवळीमध्ये सामील झाले. फैज अहमद फैज हे उर्दूचे एक सर्वात मोठे कवी त्यामध्ये सामील झाले. मजरू सुलतानपुरी, साहिल लुधियानवी, कृष्णचंद्र, ख्वाजा अहमद अब्बास, इस्मत चुगताई आणि अर्थात कैफी आझमी हे उर्दूचे जानेमाने कवी, लेखक, शायर त्यात सामील झाले. हिंदीमधले प्रेमचंद होते, अज्ञेय होते, यशपालजी होते. बंगालचे टागोरांनी त्याला आशीर्वाद दिला होता. त्यानंतर उमाशंकर जोशी गुजरातचे लेखक होते. पंजाबी, बंगाली लेखक खूप होते. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्या 1936 सालच्या भाषणानंतर ही चळवळ संबंध भारतामध्ये फोफावत असताना मराठी साहित्य जगतानं या चळवळीकडे दुर्लक्ष केलं. ही अत्यंत खेदाची गोष्ट घडलेली आहे असं वाटतं. आणि त्या काळी मराठी साहित्यामध्ये काय विषय चर्चेले जात होते? एक वाद रंगला होता. तो आज अत्यंत हास्यास्पद वाटतो, लुटापुटीचा वाटतो की नासी फडके आणि वि. स. खांडेकर हे तेव्हाचे लोकप्रिय मोठे कादंबरीकार हे वाद खेळत होते, कलेसाठी कला की जीवनासाठी कला. तर आज हा वाद तर संपुष्टात आले, हास्यास्पद वाटतो आहे. हे दोघेही लेखक त्या अर्थाने रंजनवादी होते. परंतु या वादाचा असा परिणाम झाला की मराठीतील बहुसंख्य लेखकांनी, अगदी युगप्रवर्तक मर्ढेकर असतील किंवा अन्य लेखक असतील, नवकथाकार असतील, ह्यांनी या चळवळीचं सामर्थ्य फारसं हेरलं नाही आणि त्या चळवळीशी आपल्याला जोडून घेतलं नाही. त्या चळवळीचा जो आशय होता, तत्त्वज्ञान होतं, ते होतं समतेचं, अन्यायाविरुद्ध लढण्याचं, जनतेचा आवाज बनण्याचं, बंधुता प्रस्थापित करण्याचं आणि भारताची वैशिष्ट्यपूर्ण अशी सेक्युलरिझम प्रस्थापित करण्याचं, जिला उर्दूमध्ये गंगा जमनी तहजीब म्हणतात. म्हणजे हिंदू मुस्लिम एकता, कौमी एकता, हे सर्व सूत्र होतं. या सर्व सूत्राकडे मराठी साहित्यिकानं दुर्लक्ष केलं. पुढे 1960 प्रथम दलित साहित्य अवतरण झालं आणि त्या पाठोपाठ ग्रामीण साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य आलं. आणि या साहित्यानं तरी नाव नाही घेतलं असलं, जोडून घेतलं नसलं तरी त्यातले काही तत्त्व आपल्या साहित्यात उतरविले आणि एका अर्थानं मराठी साहित्यानं न सांगताही, न ऋण मान्य करताही या चळवळीचं तत्त्वज्ञान काही प्रमाणात स्वीकारलं असं म्हटलं पाहिजे. परंतु त्या काळी एक अण्णाभाऊ साठे वगळता इतर कुठल्याही साहित्यिकाने
याकडे ह्या चळवळीत जोडून घेतलं नाही. दुसरे अमर शेख होते, पण ते इप्टाशी संबंधित जास्त होते. हे 2 मोठे लेखक सोडले आणि काही प्रमाणात काका मामा वरेकर सोडले तर कुणी ह्यामध्ये सामील झालं नाही. परंतु हिंदी आणि उर्दूमध्ये ही चळवळ अत्यंत जोमदारपणे वाढत होती आणि तिचा बहरीचा काळ म्हणजे 1935 जेव्हा सज्जाद भारतामध्ये आले आणि हंसमध्ये हा चळवळीचा जाहीरनामा छापला गेला, तोपासून ते 1960 पर्यंत ही सर्व खूप जोरात होती. नंतर ती 75 पर्यंत काही प्रमाणात अस्तित्वात होती, पण त्यानंतर ती बऱ्यापैकी विलयास गेली किंवा मागे पडली असं म्हणता येईल. परंतु अलीकडच्या काळामध्ये पुन्हा एकदा हिंदीमध्ये खास करून ही चळवळ पुन्हा जोम धरत आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे की आपले सतीश काळसेकर असतील, अन्य काही मोठे मान्यवर लेखक असतील, ह्या सर्वांनी मराठीमध्ये पुन्हा एकदा ही चळवळ उभा करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि आज आनंदाची गोष्ट आहे की सोलापूरमध्ये महेंद्र कदम सारख्या पुरोगामी विचाराच्या लेखकानं ही चळवळ तिची शाखा स्थापन केलेली आहे आणि पहिलं दमदार पाऊल म्हणून ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. ह्याचा आज समारोप आहे. म्हणून आज या निमित्तानं हे प्रगतीशील लेखक चळवळीचं तत्त्वज्ञान मला सांगताना खूप आनंद होत आहे. आणि मला आणखीन एक सांगायचं आहे की आज वळून पाहताना मागे असं वाटतं की या चळवळीनं खूप काही मराठी साहित्य, भारतीय साहित्याला योगदान दिलेलं आहे. भारतातले जे हिंदी उर्दूचे सर्वोत्कृष्ट लेखक आणि लेखन झालं ते या चळवळीशी निगडीत होतं आणि ते कालजयी आहे. आजही ते महत्त्वाचं चिंतनशील असं आहे. त्यांनी भारतीय साहित्याला जे वैश्विक वळण दिलं त्याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि मला वाटतं की आता पुन्हा एकदा आपण महाराष्ट्रामध्ये ही चळवळ पुन्हा एकदा पुनर्जीवित करायचा प्रयत्न करत असताना या चळवळीचं जे योगदान आहे भारतीय साहित्यामधलं ते ओळखून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा माझा आस्थेचा विषय आहे. मी स्वतःला प्रेमचंद परंपरेचा पाईक समजतो. प्रेमचंद हे प्रगतीशील लेखक चळवळीचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार आहेत, कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत. म्हणजेच काय, त्यांनी पददलित, गरीब, पीडित आणि वंचित माणसाच्या बाजूनी लेखन केलं. त्यांच्या जीवनाकडे सहानुभूतीने पाहिलं, त्यांच्या दुःखांना वाचा फोडली आणि त्यांना जगण्याचं बळ दिलं, त्यांना संघर्षाची वाट दाखवली. म्हणून ते मोठे आहे. आणि मला वाटतं की माझं जे साहित्य आहे हे असंच बऱ्याच प्रमाणामध्ये 100% म्हणता येणार नाही, पण हे गरिबांसाठी, गरिबांच्या समस्याचा वेध घेणार असल्यामुळे मी स्वतःला पायी समजतो. मी स्वतःला फार मोठा लेखक समजत नाही, परंतु त्या परंपरेचा मी पाईक आहे. मी जेव्हा प्रेमचंद परंपरेचा पाईक आहे असं म्हणतो, ह्याचा अर्थ मी ह्या प्रगतीशील लेखक चळवळीचा एक पाईक आहे, एक शिलेदार आहे असं म्हणलं तर तुम्ही मला मी अतिशयोक्ती करत आहे असं म्हणणार नाही, अशी मला भावना आहे. तर मित्रांनो, या प्रगतीशील लेखक चळवळीचं जे तत्त्वज्ञान सांगायचा प्रयत्न केलेला आहे ते त्या पार्श्वभूमीवर आता त्याचे या चळवळीचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार कोण होते, तर मला वाटतं की अनेक होते. ख्वाजा अहमद अब्बास असतील, अली सरदार जाफरी असतील, मजरू सुलतानपुरी असतील, जे स्वतः जेलमध्ये गेले होते. म्हणजे साहित्यामध्ये बंडखोरी केली, लेखन केलं म्हणून भारतामध्ये, स्वतंत्र भारतात सर्वप्रथम ज्यांना अटक झाली त्या अटक झाल्यामध्ये अली सरदार जाफरी आणि मजरू सुलतानपुरी हे 2 उर्दू कवी होते. कैफी आझमी नावाने वॉरंट निघालं होतं, परंतु त्यांना ते आधी कळल्यामुळे ते परांगत झाले, ते भूमिगत झाले आणि शेवटपर्यंत जवळपास 4 महिने ते पोलिसांच्या हाती सापडले नाहीत. जेव्हा पंडित नेहरूला कळलं की आपल्यावर एक टीकात्मक कविता लिहिली मजरू सुलतानपुरीने, म्हणून त्यांना मोरारजी देसाई, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अटक केली आणि अली सरदार जाफरीच्या मोठ्या कवीला अटक केली म्हणून कळलं आणि तेव्हा त्यांनी हस्तक्षेप केला आणि ह्या दोघांची सुटका झाली. अली सरदार जाफरी 4 महिन्यात सुटले, परंतु मजरू सुलतानपुरी यांनी माफी मागण्यास नकार दिल्यामुळे जवळपास त्यांना 1.25 वर्ष तुरुंगात राहावं लागलं एका छोट्या कवितेसाठी. हा इतिहास आपला आहे, ह्या चळवळीचा इतिहास आहे. म्हणजे चळवळीच्या प्रारंभीला आपल्या कवींनी आपलं सत्व दाखवून दिलं आणि प्रसंगी जेल पत्करली. हे आज आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याची आपण तयारी केली पाहिजे असं मला सांगावंसं वाटतं. मित्रांनो,
कैफी आझमीचं महत्त्व यासाठी आहे की जेव्हा लखनौला 1936 साली हे अधिवेशन भरलं, प्रगतिशील लेखक चळवळीचं प्रेमचंद यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं अधिवेशन भरलं होतं, तेव्हा कैफी लखनौला मदरशामध्ये शिकत होते. त्याची पण एक फार मोठी गमतीदार कहाणी आहे. त्यांचे वडील स्वतः इंग्रजी शिकलेले होते, त्यांचे तिन्ही मोठे भाऊ इंग्रजी शिकलेले होते, पण त्यांच्या 2-3 बहिणी एका मागोवा एक TBनं वारल्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण मदरसा शिक्षणाकडे पाठ फिरवली, त्यामुळे अल्लाचा प्रकोप झाला, म्हणून आपला जो शेवटचा मुलगा आहे त्याला आपण कलिमा पडण्यासाठी आपला मेल्यानंतर त्याला आपण मदरशात पाठवलं पाहिजे. त्यामुळे इच्छा नसताना कैफी साहेबांना मदरसा शिक्षणासाठी लखनौला लागलं होतं, पण तिथं त्यांनी बंडखोरी केली, 2 वर्ष संप केला विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी, आणि त्या दररोज ते प्रोटेस्ट पोएट्री रोज एक कविता करायचे, आणि तिथून जी सुरुवात झाली. त्यावेळी अली सदा जाफरी तिथं MA करायला आले होते, त्यांची मैत्री झाली, आणि 36 साली हे अधिवेशन भरलं असताना 16 वर्षाचे कैफी त्यामध्ये एक प्रेक्षक म्हणून, एक स्वयंसेवक म्हणून सामील झाले होते. त्यांच्या मनावर अर्थातच आधी अंगारेचा प्रभाव होता, सज्जाद जहीरचा प्रभाव होता, आणि मुख्य म्हणजे या भाषणानंतर, या प्रेमचंद भाषणामुळे त्यांचं जी श्रद्धा होती, भावना होती चळवळीबद्दलची, ती अधिक वाढीस लागली. आणि ते अवघ्या 19व्या वर्षी म्हणजे 1939 साली ते कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते बनले. लक्षात घ्या, जमीनदार घरातला माणूस, मदरसा शिक्षण घेतलेला माणूस, मदरसामध्ये धार्मिक शिक्षण न घेता कम्युनिस्ट बनतो, ही किती अजब आहे, किती नाट्यपूर्ण घटना आहे. म्हणजे लेखकाने जर असं लिहिलं असतं कल्पनेनं, लोकांना ते खरं वाटलं नसतं, परंतु हे प्रत्यक्ष जीवनात त्यांच्या घडले कैफी साहेबांच्या. हे त्यांचं वेगळेपण आहे, त्यांचं मोठेपण आहे. ते 1939 साली कानपूरला कम्युनिस्ट कार्यकर्ते म्हणून तिथं काम करू लागले. त्या ठिकाणी टेक्स्टाईल मिल किंवा कापड गिरण्या फार होत्या मुंबईसारख्या. मुंबई, अहमदाबाद आणि कानपूर हे भारतातील 3 मोठे कापड गिरणीचे केंद्र होते. तिथल्या कामगारांमध्ये ते काम करू लागले, त्यांची संघटना बांधली, आणि त्या 1940-42 दरम्यानमध्ये भारतभर कामगारांचं शोषण कमी व्हावं, त्यांना पगारवाढ मिळावी, त्यांना सुट्ट्या मिळाव्या, बोनस मिळावा, म्हणून देशभर कम्युनिस्ट पार्टीनं आंदोलन घडवून आणलं होतं. आणि कानपूरला हेच काम कैफी आझमीनं केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली तिथल्या कामगारांनी, कपडा गिरणीच्या कामगारांनी आंदोलन केलं होतं, आणि या काळात त्यांची शायरी चालू होती. ते आपल्या कविता, क्रांतिकारी कविता लिहायच्या, इन्कलाबी कविता लिहायच्या. आणि तेव्हा सज्जाद जे हे मुंबईला कौमी एकता नावाचं उर्दू साप्ताहिक चालवत होते. त्यात ते आपलं नाव गाव न देता पाठवून द्यायचे. त्या कविता खूपच चांगल्या असल्यामुळे त्या सज्जाद जहीरने छापल्या. पण त्यांना उत्सुकता पडली की हा कोण कवी आहे, हा का आपलं नाव गाव सांगत नाही, तो काही सरकारी नोकर आहे का, म्हणून त्याला बंधनं आहेत का. पण त्यांचे सहकारी होते अली सदा जाफरी, जे त्या नुकतेच जॉईन झाले होते. त्याला लक्षात आलं की ही कविता बहुतेक कैफीची असली पाहिजे. मग त्यांनी चौकशी केली, त्याला कळलं की कानपूरला कैफी काम करत आहेत आणि त्या कविता पाठवत आहेत, आणि त्यांचा संपर्क झाला. आणि मग सज्जाद जहीरनी कैफींना ऑफर दिली की तुम्ही मुंबईला या, माझ्या पार्टीत काम करा, आपल्याला चळवळीचं काम पुढे न्यायचं आहे. त्यांना ही अगदी गॉड गिवन संधी होती. ते ताबडतोब कुठलाही मागचा पुढचा विचार न करता मुंबईला आले, आणि जवळपास 20 वर्ष केवळ 40 रुपये मानधनावर त्यांनी काम केलं, पार्टीचं, पक्षाचं आणि चळवळीचं. त्या काळात मुंबईला एक मोठ्या फ्लॅटमध्ये 8 खोल्या होत्या. त्या 8 खोल्यामध्ये 8 कवी राहायचे, 8 कवी किंवा शायर राहायचे, आणि सगळे कम्युनिस्ट पार्टीचं काम करायचे, संघटनेचं काम करायचे. मजूर संघटना असेल, कापड गिरणी संघटना असेल, चर्मकारांची संघटना असेल, मोलकरणीची संघटना असेल, त्यात काम करायचे, आणि उर्दू शायरी करायचे. कैफी आझमी मुंबईला आले, त्यांना त्या ठिकाणी उपसंपादक पद मिळालं, आणि त्यांच्या कवितेला बहर आला, आणि त्यांनी खूप उत्तम कविता लिहिली. आणि ही कविता सज्जाद जहीरला इतकी आवडायची की त्यांचं चळवळीचं प्रकाशन नव्हतं, प्रगतीशील लेखक चळवळीचे एकच प्रकाशन नव्हतं परंतु त्याने अपवाद करून कैफी आझमीचं एक पुस्तक छापलं 1944ला, 44 साली, झंकार नावाचं. ह्या चळवळीनं केवळ हे एकच पुस्तक त्यांच्या जीवनात छापलेल्या आजवरच्या अधिकृतपणे,
म्हणजे ह्यावरून लक्षात येते की त्यांची शायरी सज्जाचे जे संस्थापक होते ज्यांनी ही पूर्ण चळवळ उभी केली त्यांना ही शायरी किती महत्त्वाची वाटली. त्यावरून कवी 22-23 वर्षाचे कैफीची शायरी किती इन्कलाबी होती, किती क्रांतिकारी होती, किती समाज विमुख होती हे आपल्या लक्षात येईल. आणि हा झंकार काळ इतका गाजला की त्याला तोड नाही आणि ते एक मोठे शायर झाले. आणि परंतु शायरी झाली, त्याला अनेक ठिकाणी मानधन मिळाले, त्याला सिनेमात काम मिळू लागलं, परंतु त्यांनी पार्टीचं काम सोडलं नाही आणि 40 रुपयावर ते गुजराण करू लागले. पुढे त्यांचं लग्न झालं. ते लग्नाचा एक फार मोठा किस्सा आहे, परंतु तो आज नको, पुन्हा केव्हा तरी बोलता येईल. पत्नी आली, त्याला मूल झालं, परंतु 40 रुपये भागत नव्हतं. त्यांचं मूल आजारी पडून वारलं. तेव्हा ते मला खूप खंत लागले. मग त्यांना म्हटलं की आता आपण पैसा मिळवला पाहिजे म्हणून ते सिनेमामध्ये काम घेऊ लागले. परंतु जे इतकी निष्ठा की सिनेमात त्याला जे काम मिळायचं, जे पैसे मिळायचे ते सगळे पैसे ते पार्टीकडे जमा करायचे आहे आणि पार्टी त्यांना त्यातून फक्त 40 रुपये काढून द्यायचे. ते का जे त्या काळात 1000-2000 कमावत असतील गीतामध्ये, सिनेमामध्ये पैसा जास्त मिळतो, परंतु ते पैसे पूर्ण पार्टीला द्यायचे आणि त्या पार्टीकडून 40 रुपयात काम करायचं. असं त्यांनी 1942 ते 1960 पर्यंत हे त्यांनी व्रत पाळलं होतं. त्या काळात ते फिल्मी गीतकार झाले होते, त्यांनी अनेक सिनेमासाठी पटकथा लिहिल्या होत्या, परंतु त्यांनी पार्टीचं काम कधीही सोडलं नाही. ही त्यांची निष्ठा होती. ते एक प्रगतिशील चळवळीचे कार्यकर्ते होते. त्यांची अनेक अधिवेशनं त्या काळात झाली. त्या 1945च्या नंतर जवळपास 55 पर्यंत 5 ते 6 अधिवेशनं झाले 2-3 वर्षात. आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये एक कार्यकर्ता म्हणून संयोजन करणं, वक्ते ठरवणं आणि चळवळ पुढे जाण्यासाठी काम करणं हे करत होते. दुसऱ्या बाजूनं ते मुंबईला किमान 4 संघटनेचं काम करत होते, बांधत होते. एक त्यांनी मोलकणीची संघटना बांधली, त्यांनी दुसरी संघटना बांधली वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची संघटना बांधली, त्यांची तिसरी संघटना होती कापडगिरणी कामगारांची आणि चौथी होती चर्मकार बंधूंची. एक किस्सा तुम्हाला सांगायचा मला आठवतो. एकदा हे सर्व 8-10 कवी सगळे असे कलंदर कवी, खिशात पैसा राहायचा नाही. एका सकाळी असं ते चहा प्यायला निघाले असताना लक्षात गेलं की कैफीच्या पायात नवे काळे कुळकुळीत बूट आहेत. बाकी सर्वांच्या चपला फाटलेल्या होत्या. एकानं विचारलं भीष्म साहनीने त्यांना, कैफी साहब बूथ पैसा कमाया दिखता है, आपके पाव में पंप शू है काले काले नये नये. तेव्हा त्यांनी उत्तर काय दिलं, मित्रांनो मला पैसा मिळाला नाही आहे, मी काल चर्मकार वस्तीत गेलो होतो आणि त्यांचं संघटनेचं काम झाल्यानंतर संध्याकाळी त्यांच्याशी बोलताना त्याला माझ्या 3-4 गझल आणि नज्म ऐकवल्या. ते इतके खुश झाले की त्यांनी बनवलेले एक नवा बोटाचा जोड मला दिला. हा तो आहे. म्हणजे चांभार व्यवसाय करणारे, चर्मकार व्यवसाय करणारे लोकांनी देखील त्यांच्या शायरीवर फिदा होऊन त्यांना पंपशू भेट दिले होते. म्हणजे ते खऱ्या अर्थानं सामान्य माणसाचा आवाज बनले होते. हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. तर अशा पद्धतीने करत होते आणि त्यामुळे त्यांच्या साहित्यामध्ये ह्या चळवळीचं तत्त्वज्ञान कसं उतरलं हे आपण पाहूयात. आणि त्यांनी प्रत्यक्ष ह्यासाठी काय काम केलं हे 2 गोष्टी पाहूयात. मी तुम्हाला त्यांच्या शायरीचं जे सारतत्व होतं किंवा त्यांचे मुख्य बिंदू होते ते म्हणजे समता, स्त्री पुरुष समता, गरिबी श्रीमतीमधील विषमता कमी होऊन नष्ट होऊन समाजवादी समता आली पाहिजे. हा त्यांच्या काव्याचा एक प्रधान स्वर होता. दुसरा स्वर होता की बंधुता. आणि बंधुता आली की हिंदू मुस्लिम एकता आली. हिंदू मुस्लिम एकता फार अत्यंत मूल्य होतं, कारण ह्या सर्वांनी फाळणीच्या झळा भोगल्या होत्या. कैफी साहेबांचे वडील आणि बंधू सगळे पाकिस्तान निघून गेले, परंतु देशप्रेम आणि भारताच्या सेक्युलर फॅब्रिकवर श्रद्धा असल्यामुळे ही इथली जी गंगा जमनी तहजाब हिंदू मुस्लिम शीख इसाईंची म्हणून बनलेली ती त्यांना मान्य असल्यामुळे ते धर्माधिष्ठित अशा मुस्लिम पाकिस्तान जायचं त्याने नाकारलं होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे फाळणीमध्ये जो विध्वंस झाला, हिंदू मुस्लिम कतली झाल्या, दंगे झाले, खून खराब झाला, बलात्कार झाला, तर ते खूप व्यथित झाले होते. पुन्हा असं घडता कामा नये. आपण नवनिर्माण केलं पाहिजे आणि भारतामध्ये सर्व हिंदू मुस्लिम एकत्र राहतात, तेव्हा भारतामध्ये सेक्युलरिझम अवतरला पाहिजे आणि त्याचा अट आहे की हिंदू मुस्लिम एकता असली पाहिजे. त्यासाठी त्यांनी काम करत होते. हे 2 त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. तर पहिलं जे समतेचं होतं त्यातलं मी एक पैलू फक्त आज आपल्याला सांगणार आहे, तो म्हणजे
स्त्री पुरुष समानता. मित्रांनो, कैफी म्हणलं की त्यांची आयकॉनिक अशी कविता आठवते, औरत. आज 70-75 वर्ष झाले तरी ही कविता आजही तेवढीच महत्त्वाची वाटते. कारण एका अर्थानं हे स्त्री समतेचं सुक्त आहे, स्त्री सुक्त आहे असं मी मानतो. आपले रसिक राज असलेले महाराष्ट्राचे नेते, थोर नेते यशवंतराव चव्हाणांनी एकदा म्हणलं होतं कैफी साहेबांना, कैफी साहब आपने सिर्फ यदि एक ही नज्म लिखी होती तो भी आप अदबी दुनिया में म्हणजे साहित्यिक क्षेत्रामध्ये आपण अमर झाला असतात. इतकी महत्त्वाची कविता आहे ही. कवितेमध्ये त्यांनी स्त्री कशी असली पाहिजे, कम्युनिस्ट विचाराची, डाव्या पुरोगामीची कशी असली पाहिजे हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये मी तुम्हाला त्याचे 2 चरणं सांगतो आणि ते मराठी भाषांतर सांगतो. कारण ह्या उर्दू कविता असल्यामुळे थोडंसं आपल्याला कळायला अवघड जाईल, परंतु मी प्रयत्न करतो. ही कविता औरत अशी आहे, त्याचे 2 कडवे मी आपल्यापुढे प्रस्तुत करणार आहे. हे आपण जरा ऐकून घ्यावेत. जिंदगी जहद में है, जिंदगी जहद में है, सब्र के काबू में नहीं, नब्ज़े हस्ती का लहू कांपते आंसू में नहीं, उड़ने खुलने में है नकत, खमे गेसू में नहीं, जन्नत एक और भी है जो मर्द के पहलू में नहीं, जन्नत एक और भी है जो मर्द के पहलू में नहीं, उसकी आज़ाद रविश पर, उसकी आज़ाद रविश पर भी मचलना है तुझे, उठ मेरी जान मेरे साथ ही चलना है तुझे. ह्याचं भाषांतर मी असं केलेलं आहे मराठीमध्ये. जीवन प्रयत्नात आहे, संयमाच्या अधीन नाही, शरीराच्या धमनीतलं रक्त गळणाऱ्या आसवात नाही, उडण्या फुलण्यातला सुगंध मोकळ्या केसात नाही, स्वर्ग आणखी एक आहे जो पुरुषांच्या बाहूत नाही, त्याच्या मुक्त चालीवर नाचायचं आहे तुला, उठ माझ्या प्रिये माझ्याबरोबर चालायचं आहे तुला. ते पुढे असं म्हणतात, तोडकर रस्म के बुत बंदे कदा मत से निकल, तोड़कर रस्म के बुत बंदे कदा मत से निकल, जोफे इशरत से निकल वह में नज़ाकत से निकल, नफ्स के खींचे हुए हल्के अजमत से निकल, कैद बन जाए मोहब्बत. हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कैद बन जाए मोहब्बत तो मोहब्बत से निकल, रहा का खार ही क्या गुल भी कुचलना है तुझे, उठ मेरी जान मेरे साथ ही चलना है तुझे. मराठीमध्ये, तोडून परंपरेचे पुतळे, पारंपरिकतेची बंधने, दुःखाच्या मानसिकतेतून आणि कोमलतेच्या भ्रमातून तू बाहेर पड, तुझ्या अस्तित्वाला घेरणाऱ्या महानतेच्या कोंदणातून बाहेर पड. प्रेम जर बेड्या बनत असेल तर त्या बेड्यातून बाहेर पड. रस्त्यावरचे काटेच नव्हे फूलही तुडवायचं आहे तुला, उठ माझ्या प्रिये माझ्यासोबत चालायचं आहे तुला, उठ माझ्या प्रिये माझ्यासोबत चालायचं आहे तुला. अशी ही कविता आहे. स्त्री पुरुष मुक्तीचं त्यांना खूप त्याला आकर्षण होतं. आणि खरा कम्युनिस्ट कसा असतो तर त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष हे दोघंही कॉम्रेड असतात, सहकारी असतात, समान मित्र असतात. म्हणून ते आपल्या सर्व पत्नीला हे कॉम्रेड शौकत म्हणायचे. मुलीला त्याने कॉम्रेड शबाना असं म्हणून एक तार केली होती ती उपोषण करत असताना. हे त्यांचं मूल्य होतं. त्यांच्या अनेक उत्तम कविता आहेत स्त्री पुरुष समतेच्या, परंतु वेळेअभावी आता शक्य नाही आहे. कारण माझा दुसरा महत्त्वाचा पैलू सांगायचा आहे, तो जास्त आजच्या काळी पण महत्त्वाचा आहे. आज भारतामध्ये पुन्हा एकदा हे कोविडचं संकट आलेलं आहे म्हणून तो विषय मागे पडलेला आहे. परंतु मार्चच्या पूर्वी काय होतं, मुंबई दिल्लीच्या शाहीन बागमध्ये मुस्लिम महिलांचं आंदोलन चालू होतं. हा जो CAA कायदा आहे तो कायदा म्हणजे नागरिकत्व सुधार कायदा हा मुस्लिमात भेदभाव करणारा आहे म्हणून तो रद्द व्हावा अशी मागणी होती. आणि या मुस्लिम स्त्रियांनी संविधानाचं जयघोष करत हे आंदोलन केलं होतं. यापूर्वीचे आपण मुस्लिम आंदोलन पाहिले तर कळत नकळत त्याला धार्मिक रंग मिळायचा, ते धार्मिक प्रतीकं वापरायचे, हिरवा झेंडा वगैरे वगैरे. परंतु या शाहीनबाग आंदोलनामध्ये ह्या महिलांनी संविधानचं प्रिॲम्बल उद्देशिकाचं पोस्टर लावलं. महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि मौलाना आझाद
आणि सुभाषचंद्र बोस यांचे पोस्टर झळकावले आणि हा कायदा मुस्लिम अन्याय करणार असल्यामुळे आपण मागे घ्यावा, रद्द करावा अशी मागणी केली होती. ह्याला जोडून NRC आणि NPR म्हणजे नागरिकत्व नोंदवही जी आसाममध्ये सुरू झाली होती आणि त्यामध्ये 17 लाख हे परकीय दिसून आले. त्यातले 14 लाख हिंदू होते आणि 5 लाख मुस्लिम होते. सध्याच्या सत्ताधारी पक्षाला ह्या हिंदू लोकांना तर नागरिकत्व द्यायचं आहे पण मुस्लिमांना द्यायचं नाहीये म्हणून CA कायदा आला अशी ह्या लोकांची समजूत होती आणि ती रास्त आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आज हिंदू मुस्लिम एकतेमध्ये खूप संघर्ष सुरू झालेला आहे आणि ती धोक्यात आलेली आहे. आणि मला वाटतं की धर्मांध मुस्लिम नेत्यापेक्षा ह्या ज्या सामान्य महिला आहेत त्या खऱ्या अर्थानं सेक्युलर आहेत आणि त्यांचं आंदोलन आज जर कैफी आदमी जिवंत असते त्याला खूप समाधान वाटलं असतं की माझा जो विचार आहे आणि माझ्या प्रगतीशील लेखक चळवळीचा जो विचार आहे तो या स्त्रियांनी आत्मसात केलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज देशामध्ये धर्मांधता वाढत असताना दोन्ही धर्मामध्ये एक मोठी दरी पसरली असताना कैफींच्या कौमी एकतेच्या कविता फार महत्त्वाच्या आहेत आणि त्यातून त्यांचं जे समतेचं बंधुते सूत्र आहे, जे या चळवळीचं एक अधिष्ठान आहे ते मी तुम्हाला विशद करणार आहे. त्यांच्या 2 कविता फार महत्त्वाच्या आहेत. तशा त्यांच्या बऱ्याच कविता आहेत की डझनभर कविता आहेत. एक कविता आहे सोमनाथ जी मुस्लिम धर्मांधतेविरुद्ध कडक प्रहार करणारी आहे आणि दुसरी कविता आहे दुसरा बनवास जी हिंदू धर्मांधतेवर प्रहार करणारी आहे. तर पहिल्यांदा मी सोमनाथचा उल्लेख करीन. सोमनाथचा एक ऐतिहासिक संदर्भ तुम्हाला माहीत असेलच की हे गुजरातमधलं एक मोठं भगवान शंकराचं मंदिर आहे. त्याच्यावर इतिहास काळामध्ये मध्ययुगामध्ये मोहम्मद गझनीनं 17 स्वारी केली होती आणि प्रत्येक वेळी प्रत्येक स्वारीमध्ये त्यांनी त्या मंदिराची जी मूर्ती होती भगवान शंकराची ती विध्वस्त केली होती. मूर्तीभंजन, कारण हे मुस्लिम धर्म स्वतःला एकेश्वरवादी समजतात, त्यांना मूर्तीपूजा मान्य नाही म्हणून फॅनॅटिक इस्लाम मध्ये जो आहे जहाल इस्लाम आहे तो मूर्तीभंजनावर विश्वास ठेवतो. आपल्या कल्पना आहे काही वर्षापूर्वी अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबानचं राज्य आलं तेव्हा त्यांनी तिथल्या बामियानमधल्या बुद्धाच्या प्रचंड अशा ऐतिहासिक ठेवा असलेल्या हेरिटेज असलेल्या जागतिक ठेवा असलेल्या मूर्त्या उद्ध्वस्त केल्या होत्या. ते अत्यंत विदारक होतं. जसं पूर्वीच्या काळामध्ये नालंदा विद्यापीठ जाळलं गेलं त्याप्रमाणे ही कृती होती. त्यामुळे मूर्तीभंजन ह्याला ते बुच्छिकन म्हणतात हे कैफीनं मान्य नव्हतं म्हणून त्यांनी ही कविता लिहिली आणि कवितेने त्यांनी चक्क मूर्तीपूजेचा पुरस्कारही केला आहे. कारण ते भारतीय परंपरेमध्ये वाढलेले असल्यामुळे त्यांना हिंदू धर्माचं ज्ञान होतं आणि हिंदू धर्माची जी भावना आहे ती आपण स्वीकारली पाहिजे, तिचा सन्मान घ्यावा अशी त्यांची कल्पना होती. ही कविता त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. जे धर्मांध मुस्लिम आहेत ज्यांना हिंदूच्या मूर्तीबद्दल राग आहे ते भंजन करावं वाटतं किंवा मनात तशी मानसिकता आहे त्यासाठी ही कविता आहे. ती कविता अशी आहे सोमनाथ नावाची. बुत शिकन कोई कहीं से भी न आने पाए. बुत शिकन म्हणजे मूर्तिभंजक. कोई कहीं से भी न आने पाए, हमने कुछ बुत अभी सीने में सजा रखे हैं, अपनी यादों में बसा रखे हैं. दिल पे ये सोच के पथराव करो दीवानों, दिल पे ये सोच के पथराव करो दीवानों कि जहाँ हमने सनम अपने छुपा के रखे हैं वही गजनी के खुदा भी रखे हैं. मराठी भाषांतर. मूर्तीभंजक कोणी कुठूनही येता कामा नये. आम्ही काही मूर्त्या छातीत आमच्या साठवून ठेवल्या आहेत, आमच्या स्मृतीत सुरक्षित ठेवल्या आहेत. विचार करून हृदयावर दगडफेक करा वेड्यांनो, कारण जिथे आम्ही आमच्या मूर्त्या लपवून ठेवत आमच्या छातीमध्ये तिथं गजनीचा खुदा पण विराजमान आहे. या स्फोटक सुरुवातीनंतर कैफी पुढे म्हणतात, जर मूर्ती तोडली गेली तर ती पुन्हा बनवता येईल, भंगलेलं स्वप्न पुन्हा साकार होईल. पण मूर्तीभंजकांनो, तुम्ही जर ईश्वर बनवणार असाल तुमचा पुन्हा एकदा तर कसा बनवाल असा सवाल करीत कैफींनी उत्तर पण स्वतःच दिले. ते उत्तर फार स्फोटक आहे, ते आपण जरा लक्षपूर्वक ऐकावं अशी माझी तुम्हाला विनंती असणार आहे. ते असं म्हणतात, तुम बनाओ तो खुदा बनाओ कैसा, तुम बनाओ तो खुदा बनाओ कैसा, अपने जैसा ही बनाया
तो कयामत होगी, प्यार होगा न जमाने में मोहब्बत होगी, दुश्मनी होगी अदावत होगी, हमसे उसकी इबादत न होगी. तुम्ही जर ईश्वर बनवणार असाल तर कसा बनवाल कोण जाणे, आपल्यासारखा बनवाल तर अरिष्ट येईल, कारण जगात प्रेम उरणार नाही, मोहब्बत राहणार नाही, द्वेष असेल दुश्मनी असेल, आमच्याकडून अशा ईश्वराची पूजा होऊ शकणार नाही. आणि शेवटी कैफी इस्लाम श्रद्धेच्या पलीकडे जात एका प्रकारे मूर्तीपूजेचा स्वीकार करून म्हणतात, वहशत बुत शिकनी देख के हैरान हूँ मैं, वहशत बुत शिकनी देख के हैरान हूँ मैं, बुत परस्ती मेरा सेवा है, इंसान हूँ मैं. एक न एक बुत तो हर एक दिल में छुपा होता है. हे फार महत्त्वाचं आहे. एक न एक बुत तो हर एक दिल में छुपा होता है, उसके 100 नामों का एक नाम खुदा भी होता है, उसके 100 नामों का एक नाम खुदा भी होता है. मूर्ती भंजनाचा उन्माद पाहून मी हैराण आहे. मूर्तीपूजा माझा रिवाज आहे, माणूस आहे मी. एक ना एक मूर्ती प्रत्येक जणाच्या हृदयात बाळगत असतो, एक ना एक मूर्ती प्रत्येक जण हृदयात बाळगत असतो. त्याच्या 100 नावात एक नाव खुदा आहे. मित्रांनो, ही कविता जर आज कैफी हयात असताना लिहिली असती तर काय झालं असतं, त्यांना लोकांनी जिवंत ठेवलं असतं की नाही याची मला शंका वाटते. इतकी ही एवढी कविता आहे. ही जर पाकिस्तानमध्ये लोकांनी वाचली असती तर त्याला ब्लास्फेमी किंवा धर्मद्रोह करून, कारण पाकिस्तानमध्ये इस्लामची निंदा केली, कोणाची निंदा केली तर त्याला फाशीची शिक्षा होते असं तिथला कायदा सांगतो. आणि त्यापासून ही कविता एक सच्चा सेक्युलर असलेला कैफी लिहू शकतो, हे त्याचं मोठं आहे. पुढली जी कविता दुसरा बनवास त्यापूर्वी मला थोडंसं त्यांची ॲक्टिव्हिटीबद्दल सांगायचं आहे की जेव्हा राम मंदिर जन्मभूमी आंदोलन सुरू झालं की मंदिर वही बनाएंगे ही घोषणा होती की बाबरी मस्जिदच्या आधी श्रीरामाचं मंदिर होतं, ते मंदिर आम्हाला पुन्हा उभारायचं आहे असं म्हणून BJPच्या लालकृष्ण अडवाणीनं आंदोलन सुरू केलं आणि एक उन्माद टिपेला पोहोचला. अशा काळामध्ये कैफींना अशी भीती वाटत होती की या आंदोलनामुळे पुन्हा एकदा फाळणीसारखं भारतात वातावरण निर्माण होईल आणि हिंदू मुस्लिमामध्ये पुन्हा एकदा दरी वाढत जाईल आणि जुन्या फाळणीच्या जखमा वर येतील, जिवंत होतील आणि पुन्हा कधी न साधली जाणारी फट पडली जाईल. म्हणून ती टाळावी म्हणून त्यांनी आपल्या प्रगतीशील लेखक चळवळीच्या मतीनं लखनौ ते अयोध्या अशी 1989 मध्ये 2 एप्रिल ते 5 एप्रिल असा शांती मार्च काढला. यावेळी त्यांचं जवळपास 60च्या पेक्षा जास्त होतं आणि त्यांना लकवा झाला होता. त्यांचं अर्धांग लुळं पडलं होतं. त्यांच्या नशिबी व्हीलचेअर आली होती, परंतु आपल्या प्रकृतीची पर्वा न करता या यात्रेत ते सामील झाले. दररोज 15 ते 20 ठिकाणी मधल्या गावामध्ये ती यात्रा थांबायची. लोकांशी संवाद करणं, लोकांना समजावून सांगणं की हे राजकीय कार्यकर्ते पक्ष काही करू द्यात, आपण सामान्य माणसं, आपण एकमेकांशी मैत्रीनं राहतो, बंधुभावानं राहतो, आपला हा एकोपा कायम राहायला पाहिजे, हे आपण पाहिलं पाहिजे, हे असं सांगायचे आणि त्यावेळी आपल्या कविता वाचायचे आणि पुढे जायचे. असं त्यांनी जवळपास 50 ठिकाणी प्रकृती ठीक नसताना व्हीलचेअरवर बसले असताना त्यांनी भाषणं केले, संभाषण केले, कविता म्हणल्या आणि आपल्या परीनं एक भूमिका बजावली, लोकांपुढे भूमिका मांडली की हा प्रश्न विवादास्पद आहे, कोर्टानं तो सोडवावा, परंतु काही निकाल आला, काही झालं तरी हिंदू मुस्लिम बांधवामध्ये फूट पडता कामा नये. परंतु दुर्दैवानं त्यांची इच्छा ही पूर्ण होऊ शकली नाही. 1992 साली 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद कारसेवकाने पाडली, हा इतिहास आहे. आणि त्यानंतर देशभर दंगे उसळले, हजारो हिंदू मुस्लिम त्यामध्ये बाधित झाले, काही मारले गेले. तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये जिथं अयोध्या असल्यामुळे तिथं वातावरण खूप स्फोटक होतं, म्हणून पुन्हा एकदा ताबडतोब 3 महिन्याच्या आत पुन्हा एप्रिल 1992 मध्ये
त्याने एक मार्च काढला. त्याचं नाव होतं पदचिन्ह कबीर सांस्कृतिक यात्रा. वाराणसी ते मगसर अशी यात्रा होती. 600 वर्षापूर्वी संत कबीर, जे हिंदू मुस्लिम एकतेचे पुरस्कर्ते होते, त्यांना हिंदू मुस्लिम दोघंही तितकेच मानायचे. त्यांचा हा महानिर्वाणाचा रस्ता होता, शेवटचा प्रवास होता वाराणसीपासून मगधरला. त्या रस्त्यावरून ह्यांनी मार्च काढला आणि कबीराच्या दुहाई देत, त्यांचे दोहे सांगत आणि आपल्या कविता म्हणत ह्या कैफीसह अनेक लेखक कवी हिंदी उर्दूचे त्या सामील झाले आणि एक खूप चांगलं वातावरण निर्माण केलं. आणि त्यावेळी वातावरण खूप शांत झालं उत्तर प्रदेशचं, असं इतिहास सांगतो, तेव्हाचे रिपोर्ट सांगतात. हे यश कैफीचं ॲक्टिव्हिझमचं आहे. आणि यावेळी त्यांनी आपली दुसरी बनवास ही त्यांची सर्वाधिक लोकप्रिय असलेली कविता वाचली. जेव्हा अयोध्यामधील बाबरी मस्जिद पाडली गेली तेव्हा त्यांनी कविता लिहिली होती. ती कविता अत्यंत वेगळी आहे, रूपकात्मक आहे. तिने काय विचार केला की बाबरी मस्जिद पाडली, ह्याचं श्रीरामला काय वाटलं असेल. आणि श्रीराम म्हणजे आदर्शवाद, आणि आदर्श संस्कृती म्हणजे काय असते, जिथं समता असते, सर्व माणसाला समान अधिकार असतात. अशा वेळी आपण एका समाजाच्या घटकावर बाण कटाक्ष टाकायचं आणि त्याला चेपायचं, ही भूमिका रामाला पसंत पडली नसती. असा विचार करून कैफीने कविता लिहिलेली आहे. ती कविता मी वाचतो. अतिशय वेगळी, अतिशय छान कविता आहे. सोप्या हिंदीतली आहे, परंतु अत्यंत सटीक आणि मार्मिक कविता आहे. ती कविता अशी आहे, दूसरा बनवास. राम बनवास से जब लौट के घर में आए, राम बनवास से जब लौट के घर में आए, याद जंगल बहुत आया जो नगर में आए, याद जंगल बहुत आया जो नगर में आए, रक्स ये दीवानगी आंगन में जो देखा होगा, 6 दिसंबर को श्री राम ने सोचा होगा, जगमगाते इतने दीवाने कहाँ से मेरे घर में आए, 6 दिसंबर को श्री राम ने सोचा होगा, इतने दीवाने कहाँ से मेरे घर में आए, जगमगाते थे जहाँ राम के कदमों के निशान, जगमगाते थे जहाँ राम के कदमों के निशान, प्यार की कहकशा लेती थी अंगड़ैया जहाँ, मोड़ नफरत के उसी राह गुजर में आए, प्यार की कहकशा लेती थी अंगड़ाई जहाँ, मोड़ नफरत के उसी राह गुजर पे आए, धर्म क्या उनका था, क्या जात थी यह जानता कौन, घर न जलता तो उन्हें रात में पहचानता कौन, घर जलाने को मेरा लोग जो मेरे घर में आए. पुढली फार अतिशय छान प्रतिमा आहे. शाखारी थे मेरे दोस्त तुम्हारे खंजर, हिंदूवर कटाक्ष शाखारी शब्दामध्ये म्हणून, शाखारी थे मेरे दोस्त तुम्हारे खंजर, तुमने बाबर की तरफ फेंके थे सारे पत्थर, शाखारी थे मेरे दोस्त तुम्हारे खंजर, तुमने बाबर की तरफ फेंके थे सारे पत्थर, है मेरे सर की खता जख्म जो सर में आए, है मेरे सर की खता जख्म जो मेरे सर में आए. पुढे असं कवी म्हणतात, पुढे राम नदीत गेले, शरयू नदीमध्ये. ते चरण असं आहे शेवटचं, पाव सरजू में, उर्दूमध्ये शरयूला सरजू म्हणतात. पाव सरजू में अभी राम ने धोए भी न थे, पाव सरजू में अभी राम ने धोए भी न थे, कि नजर आए वहाँ खून के गहरे धब्बे, नजर आए वहाँ खून के गहरे धब्बे, पाव धोए बिना सरजू के किनारे से उठे, राम यह कहते हुए अपने द्वारे से उठे, राजधानी की फिजा म्हणजे अयोध्या, राजधानी की फिजा म्हणजे वातावरण, आई नई रास मुझे, राजधानी की फिजा आई नई रास मुझे, 6 दिसंबर को मिला दूसरा बनवास मुझे, 6 दिसंबर को मिला दूसरा बनवास मुझे. ह्याचं मी मराठी भाषांतर तुम्हाला ऐकवतो पुन्हा एकदा आपल्याला हे महत्त्व कळण्यासाठी. ह्या कवितेचं, जेव्हा श्रीराम वनवास संपून घरी परत आले, मागे राहिलेले जंगल दंडकारण्य खूप आठवले जेव्हा ते घरी आले, म्हणजे अयोध्येला आले. वेडेपणाचे उन्मादी नृत्य
अंगणात पाहताना, वेडेपणाचे उन्मादी नृत्य अंगणात पाहताना 6 डिसेंबरला श्रीरामाने विचार केला असेल, एवढे भक्त माझ्या घरी कुठून जमा झाले? कारसेवक, जेथे एक वेळ रामाच्या पावलांच्या खुणा झळकत होत्या अयोध्येमध्ये, जेथे एक वेळ रामाच्या पावलांच्या खुणा झळकत होत्या, जेथे प्रेमाची आकाशगंगा बाहू फैलावत होती, तेथे रस्त्याने आता घृणेचे वळण घेतले होते. तेथे रस्त्याने आता घृणेचे वळण घेतले होते. त्यांचा धर्म काय होता? जात कोणती? जाणतो कोण? घर जळालं नसतं तर ओळखलं असतं कोण? जेव्हा माझं घर जाण्यासाठी जे आले. शाकाहारी कटारी होत्या माझ्या मित्रांनो, तुमच्या शाकाहारी कटारी होत्या माझ्या मित्रांनो. तुम्ही बाबरच्या दिशेने जी दगडे फेकली, तुम्ही बाबरीच्या दिशेने जी दगडे सारी फेकली होती, माझीच चूक होती ज्यानं माझं डोकं जखमी झालं. माझीच चूक होती ज्यानं माझं डोकं जखमी झालं. शरयू नदीमध्ये अजून रामाने पाय पण धुतले नव्हते. शरयू नदीमध्ये अजून रामाने पाय पण धुतले नव्हते. त्यांना रक्ताचे डाग नदीत दिसून आले. पाय न धुताच शरयू किनाऱ्यावरून उठले. राम हे म्हणत आपल्या दारातून उठले. राजधानीचं वातावरण पसंत पडलं नाही मला. राजधानीचं वातावरण पसंत पडलं नाही मला. 6 डिसेंबरला दुसरा वनवास मिळाला मला. 6 डिसेंबरला दुसरा वनवास मिळाला मला. मित्रांनो, अशी ही दुसरा वनवास कविता, सोमनाथ आणि दुसरा वनवास, ह्या 2 कविता आपण एकत्र वाचल्या तर हे लक्षात येतं की शाहीर हे किती सेकुलर विचाराचे होते. हिंदू मुस्लिम एकतेचे कायल होते. आणि हिंदू मुस्लिम एकता जपण्यासाठी महत्त्वाचं काय असतं की परस्परांवर प्रेम केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर दोन्ही धर्मामध्ये जे धर्मांध माणसं आहेत, जे धर्माच्या नावानं विष कालवतात मनामध्ये माणसाच्या आणि फूट पाडतात, त्यांना फटकारे मारले पाहिजे, शाब्दिक का होईना, आणि त्यांच्या मनातला विवेक जागृत केला पाहिजे. म्हणून त्यांनी एका बाजूनं सोमनाथ लिहून मूर्तीभंजनाची मंशा बाळगणाऱ्या मुस्लिमाला फटकारलं आणि सांगितलं की मूर्तीपूजा ह्या देशाचा रिवाज आहे आणि माझ्या हृदयात देखील एक मूर्ती लपलेली आहे. तिचं नाव तिचे अनेक 100 नाव आहे, तिचं एक नाव खुदा आहे, हे त्यांनी सांगितलं. म्हणजे खुदा आणि मूर्ती, देवाची मूर्ती, रामाची मूर्ती, ह्यात त्यांनी काही फरक केला नाही. ही खरी अर्थानं हिंदुस्थानीयत आहे. ह्या हिंदुस्थानची तहजीब आहे. इथली ही गंगा जमनी तहजीब आहे. परंतु जेव्हा अयोध्येमधली बाबरी मशीद पडली गेली तेव्हा त्यांनी सरळपणे हिंदू टीका करणारी कविता लिहिली नाही. उलट त्यांनी रामाचं प्रतीक वापरून जी कविता लिहिली ती खरं तर म्हणजे त्यांनी थेट कविता लिहिली असती तर त्याचा जितका परिणाम झाला नसता, त्याच्या दसपट परिणाम या कवितेने झाला. म्हणजे बाबरी मस्जिद पडल्यामुळे जिथं रामाचं जन्मस्थान होतं असं हिंदू मानतात, ते भगवान श्रीराम देखील या अपकृत्यानं दुःखी झाले. त्यांनी काय लिहिलेलं आहे? वेडेपणाचं उन्मादी नृत्य अशी प्रतिमा वापरलेली आहे. मूळ प्रतिमा अशी आहे, रक्स ए दिवानगी म्हणजे उन्मादाचं नृत्य. हे म्हणजे हे कारसेवक उन्मादी झाले होते, आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यामुळे ज्या कारसेवकांनी रामाचं नाव घेत राम मंदिर बांधण्यासाठी बाबरी मशीद तोडली, त्या रामाला हे आपल्या भक्तांचं कृत्य आवडलं नाही. ही कल्पना केवढी स्फोटक आणि केवढी विचार प्रवर्तक आहे हे आपण कल्पना केली पाहिजे. ही कविता जेव्हा प्रथम त्यांनी वाचली असेल तेव्हा ते श्रोतेसमोर जे असे हिंदू खास करून ते किती शर्मिंदे झाले असतील. ही कविता वाचताना मला आजही ते दृश्य आठवतं आणि वाटतं की हा उन्माद ही आपल्या हिंदू लोकांची प्रवृत्ती नाही. हिंदू लोक हे सहिष्णू मानले जातात आणि भारतामध्ये राहणारे मुस्लिम देखील हिंदूच्या सहवासाने, भारताच्या आगोहवानं हे सहिष्णू झालेले आहेत. इथं मुस्लिम धर्म सुफी परंपरेमुळे आपल्याला जास्त आठवतो. आपले उरूस असतील, दर्गे असतील, जत्रा असतील, कंदुरीसारखे प्रमाण असतील, असे अनेक उरूस मी पाहिलेले आहेत
परभणीचा उरूस हा मराठाचा फार मोठा उरूस असतो. किंवा आपला अजमेरचा जो उरूस आहे, चिस्ती साहेबांचा दरबार आहे, किंवा काश्मीरमध्ये चरागे शरीफमध्ये मुस्लिम ऋषी जे स्वतःला ऋषी म्हणून घेत होते आणि तिथल्या सुफी परंपरेला ऋषी परंपरा मानलं जातं. असे जे नुंद ऋषी होते किंवा त्यांचं दुसरं नाव होतं नसरुद्दीन, की त्यांचा दर्गा आहे, त्यांचा उरूस आहे, हे पाहताना हे लक्षात आहे की इथल्या मुस्लिमांनी कडवा मुस्लिमपणा सोडून हा जो वहाबी इस्लाम आहे त्याचा त्याग करून हिंदू परंपरेला मिळता जुळता असलेला संन्यस्त वृत्तीचा, परोपकारी, संगीताच्या चालीवर म्हणला जाणारा आणि भक्तीला प्राधान्य देणारा हा संप्रदाय आहे. म्हणून सुफीचं एकीकडे नातं वारकऱ्यांशी आहे, दुसरीकडे भक्ती संप्रदायाशी नातं आहे आणि ते हिंदू परंपरेशी जोडले जातात. ह्या नुरुद्दीननं काय म्हणलेलं आहे, माझी ऋषी परंपरा ही फार मोठी आहे, माझ्या कुळामध्ये 8 ऋषी होऊन गेले, मी 8वा ऋषी आहे. त्यांनी काय म्हणलं होतं, माझा पहिला ऋषी कोण आहे, तर माझा पहिला ऋषी हा मोहम्मद पैगंबर आहे. म्हणजे त्यांनी पैगंबराला देखील हिंदू परंपरेनुसार एका योग्याचा म्हणजे ऋषीचा दर्जा द्या. ऋषी म्हणजे योगी, ज्याला एनलाइनमेंट झालेला आहे, ज्याला धर्मज्ञान झालेलं आहे, सकल ज्ञान झालं, आत्मबोध झालेला आहे बुद्धासारखा, त्याला ऋषी म्हणलं जातं हिंदू परंपरेमध्ये. आणि अशा परंपरेचा स्वीकार करीत हिंदू मुस्लिम एकतेचं जे सांस्कृतिक रूप काश्मीरमध्ये आहे ते काश्मीरीयत आहे आणि भारतामध्ये गंगा जमुनी म्हणजे हिंदुस्थानीयत आहे. म्हणून काश्मीरीयत आणि हिंदुस्थान एकच आहे. काश्मीर हा भारताचा का आहे अभिन्न भाग, ह्याचे अनेक कारणं सांगता येतील, परंतु सांस्कृतिक कारण हे आहे की या ठिकाणी प्रथम शैव पंथ स्थापन झाला, मग बुद्ध धर्म आला, मग सुफी इस्लाम आला आणि शेवटी शीख धर्म आला. या 4 धर्माची मिलीजुली संस्कृती आणि परस्पर प्रेमानं राहणं म्हणजे काश्मीरीयत. तेच भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, पारसी, ज्यू हे एकत्र राहतात प्रेमानं, म्हणून ती हिंदुस्थानीयत आहे. तर अशा ह्या हिंदुस्थानीयतचे हे कायल होते, म्हणून त्यांनी एकीकडे सोमनाथ लिहून धर्मांना मुस्लिमांना फटकारलं, दुसरीकडे हिंदू कारस्थी सेवकांना देखील त्यांनी टीकात्मक त्यांच्यावर प्रहार केलेले आहेत. तर त्यांची ही जी कल्पना आहे हिंदू मुस्लिम एकतेची, त्याबाबत त्यांची एक शेवटची मी कविता आपल्यापुढे सांगणार आहे. ती कविता फार महत्त्वाची आहे. तिचं नाव आहे साप. साप हे धर्मांधतेचे प्रतीक आहे आणि या धर्मांधतेच्या सापाला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हे कसा बढावा देतात, त्याला कसं चुचकारतात, त्याला कसं वाढवतात, ह्याचं अतिशय काव्यमय वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते वर्णन खूप छान आहे, मी ते तुम्हाला प्रस्तुत करतो. एक कुछ रेंगता कुछ घसीटता हुआ, म्हणजे सापाबद्दल वर्णन चालू आहे. हा जो साप आहे धर्मांधतेचा साप आहे. एक कुछ रेंगता कुछ घिसटता हुआ, पुराने शिवाले की जानिब चला, म्हणजे मंदिर, शिवाला म्हणजे, जहाँ दूध इसको पिलाया गया, पढ़े पंडितों ने कई मंत्र ऐसे, एक कमबख्त फिर से जियाला गया, शिवाले से निकला वो फुंकारता, रगे अर्ज पर डंक सा मारता, बढ़ा मैं कि इस एक बार इसका फिर सर कुचल दूँ, बढ़ा मैं कि इस बार फिर सर कुचल दूँ, इसे भारी कदमों में अपनी कुचल दूँ. हा साप सरपटत एका जुन्या मंदिरात शिरला, जिथं त्याला दूध पाचलं गेलं. पुजाऱ्यांनी काही मंत्र म्हणून त्या मरणोन्मुख सापाला पुन्हा नवजीवन दिलं. त्याला मी माझ्या भक्कम पायाखाली ठेचण्यापूर्वी व त्याचं डोकं चेचण्यापूर्वी काय झालं, ओ साप, हे कंबक्त साप, त्यानं काय केलं, करीब एक वीरान मस्जिद थी, करीब एक वीरान मैंने सुनसान मस्जिद थी, मस्जिद में ये जा छुपा, मस्जिद में जा छुपा, जहाँ इसको पेट्रोल से गुसल दिया. गुसल म्हणजे स्नान. पेट्रोल हे प्रतीकात्मक आहे, पेट्रो डॉलरचं प्रतीक आहे. म्हणजे सौदी अरेबियाच्या पैशातून भारतामध्ये वहाबी इस्लाम, कट्टर इस्लाम आलेला आहे असं निरीक्षकांचं मत आहे. त्याकडे हा कटाक्ष आहे. करीब एक वीरान मस्जिद थी, मस्जिद में जा छुपा, जहाँ इसको पेट्रोल से गुसल देकर हसीन एक ताबीज़ गर्दन में डाला गया, हुआ जितना सदियों में इंसा बुलंद,
ये कुछ उससे ऊंचा उछाला गया. त्याचं डोकं चेचण्यापूर्वी हा साप तो एका मशिदीत जाऊन लपला. तिथं त्याला पेट्रोलनं स्नान घातलं गेलं. त्याच्या गळ्यात एक सुंदर तावीज बांधला गेला. त्यामुळे माणसाला शतकांच्या प्रयत्नांनी जी उंची गाठता आली त्यापेक्षा तो अधिक उंच झाला. हुआ जितना सदियों में इंसान बुलंद, ये कुछ उससे ऊंचा उछाला गया. उछल के ये गिरजा की दहलीज पर जा गिरा. जहाँ इसको सोने की कंचुल पहनाई गई, सलीब एक चांदी की सीने में उसके सजाई गई. माणसाला शतकांच्या प्रयत्नांनी जी उंची गाठता आली नाही त्यापेक्षा तो अधिक उंच झाला आणि तो तेथून कोसळून चर्चच्या उंबरठ्यात पडला. तिथं त्याला गळ्यात सोन्याचं घड्याळ घातलं गेलं व त्याच्या छातीवर एक क्रूस लावला गेला. थोडक्यात हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी या धर्मांधाच्या सापाला कसं बळ दिलं, कसं नवजीवन दिलं, कसा हा पुन्हा पुन्हा काट टाकून जिवंत झाला, ह्याचं हे अत्यंत पोएटिक, सटीक असं प्रभावी वर्णन आहे. तर ह्या जो साप आहे, हा सापाचा मुकाबला कसा करायचा हा प्रश्न कैफीने स्वतःला विचारला. आणि ते असं म्हणतात, कारण हा भविष्यवादी कवी आहे. दुष्यंत कुमार जे म्हणतात ना, मैं फरिश्ता हूँ सच बताता हूँ, म्हणजे ते देवदूत असतात, भविष्यवादी असतात, कवी, शायर, कलावंत, त्यांना पुढचं दिसतं. म्हणून कैफीनं हे सापाचं वर्णन केलं आणि त्यामुळे होणारा परिणाम सांगितला आणि त्या इलाज पण सांगितला. तो इलाज काय आहे तो शेवटच्या 4 ओळी देतो आणि ही कविता एक अतिशय मोठी उंची गाठते. कैफी असं म्हणतात, ये हिंदू नहीं है मुसलमान नहीं. ये सांप ये हिंदू नहीं है मुसलमान नहीं, ये दोनों का मगज और खून चाटता है. ये दोनों का मगज और खून चाटता है. मग इलाज काय? मने जब ये हिंदू मुसलमान इंसान, जब बने ये हिंदू मुसलमान इंसान, उसी दिन एक कमबख्त मर जाएगा. हा साप हिंदू नाही की मुसलमान नाही, हा दोघांचाही मेंदू खातो, रक्त पितो. हिंदू मुसलमान जेव्हा माणसं होतील, हिंदू मुसलमान जेव्हा माणसं होतील तेव्हा कमबख्त साप मरून पडेल. ही त्यांची अपेक्षा होती, इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आपली शायरी निर्माण केली, लेखणी झिजवली. कौमी एकता त्यांच्या जीवनात सर्वाधिक महत्त्वाचं मूल्य होतं, कारण त्यांनी फाळणी पाहिली होती, विध्वंस पाहिला होता. आणि या देशामध्ये जरी बहुसंख्य 80% हिंदू असले तरी 15 ते 16% मुस्लिम आहेत, 18 ते 20 कोटी मुस्लिम आहेत. या दोघांना एकत्र राहण्याखेरीज पर्याय नाही. शांततामय सहअस्तित्व ही आपल्या जगण्याची प्रेरणा बनली पाहिजे. तो आपला स्वभाव धर्म बनला पाहिजे. हा स्वभाव धर्म आपला पूर्वीपासून आहे. भारतामध्ये जे लोक बाहेरून आले ते इथले होऊन राहिले. अगदी आर्य प्रथम भारतात आले, इथले झाले, द्रविडाशी त्यांनी मिळवून घेतलं. त्यानंतर कुशाण आले, हुण आले, हे सर्व भारतामध्ये समावून गेले. ज्यू आले, पारसी आले, ते इथलेच झाले. परंतु इस्लाम जेव्हा भारतात, मुस्लिम आले आणि नंतर ख्रिश्चन आले, ते मात्र भारतीय भूमीशी काही वेळा एक होऊ शकले नाहीत, राज्य करते. परंतु जे सामान्य माणसं त्या काळात काही कारणं असतील, मुस्लिम झाले असतील किंवा मुस्लिम आले लोक त्यांचा वंश वाढला असेल, हे लोक भारतीय भूमीत मिसळून गेले आणि इथल्या मातीचा गुण आहे, इथल्या हवेचा गुणधर्म म्हणा की ते लोक एक प्रकारे भक्ती मार्गाकडे जातात आणि इस्लाममधला जो मवाळपणा आहे, सुफी परंपरेतला मवाळपणा आहे, भक्ती मार्ग आहे, त्याचा ते स्वीकार करतात. आणि भारताची प्रवृत्तीच आहे वसुवैध कुटुंब. संबंध जग एक कुटुंब असेल तर भारतामध्ये राहणारे सर्व आपलेच आहेत. भारत नामाचा हा जो देश आहे, एक कुटुंब जर असेल, ह्या कुटुंबामध्ये मोठा भाऊ हिंदू आहे, तर त्या दुसरा छोटा भाऊ मुस्लिम आहे, आणखीन छोटा भाऊ शीख आहे, ईसाई आहे, बुद्ध आहे, ज्यू आहे, पारसी आहे. हे सर्व भावंड आहेत. 2 भावंडामध्ये वाद होतात, भांडायला लागतं. म्हणून ते का वैरी होतात का? ते शेवटी भाऊच असतात. तर त्यांची अशी अपेक्षा होती, हा उन्माद एकदा, दोनदा, चारदा भारतात आलेला आहे. फाळणीच्या वेळी,
मध्ये काही दंगलींच्या वेळी भिवंडी दंगल असेल किंवा इतर दंगल्या असतील आणि बाबरी मशीदमध्ये दंगा होऊन गेलेला आहे. काश्मीरमध्ये वहाबी इस्लामामुळे पंडितांना हाकललं, तो एक मोठा उन्माद होता. परंतु हे ॲब्रिवेशन्स आहेत आणि काळामध्ये पुसले जातील, पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एक होतील, ही त्यांची दृढ श्रद्धा होती. त्यांच्या मुलीनं म्हणजे शबाना आझमी ह्या अभिनेत्याला विचारलं, अब्बा तुम्हाला निराश वाटत नाही का तुम्ही इतका प्रयत्न करता हिंदू मुस्लिम एकतेसाठी? तुम्ही गरमहवास चित्रपट लिहिला, तुम्ही अनेक गाणी लिहिली, तुम्ही संघर्ष केला, कविता लिहिल्या, दुसरा बनवास, सोमनाथ, पण त्याचा काही परिणाम झाला दिसत नाही, समाज काही बदलताना दिसत नाही. तेव्हा कैफी आझमी म्हणाले होते, बेटा की समाज परिवर्तनाची लढाई खूप दीर्घ असते आणि प्रत्येकानं हे लक्षात ठेवलं पाहिजे, काम करणाऱ्या माणसानं समाज परिवर्तनासाठी कदाचित आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येणार नाही, परंतु ते परिवर्तन केव्हा ते घडून येईल त्या परिवर्तनाची एक भूमिका तयार करणं, त्याचा रस्ता प्रशस्त करणं, त्या रस्त्यावरचे काही काटे कमी करणं, एवढं जरी करता आलं तरी आपलं जीवन सफल झालं म्हणता येईल. आज नाही उद्या, मी नाही तुझ्या जीवनात ही एकता येईल, तू नसे तुझ्या पुढच्या पिढीमध्ये एकता येऊ शकेल, हे त्यांचं होतं. आणि मी कायम आशावादी आहे, आय एम डेंजरस ऑप्टिमिस्ट असं ते म्हणायचे. आणि खरा कार्यकर्ता, खरा शायर, खरा कलावंत हा आशावादीच असतो. तसं शायर म्हणतात, ओ सुबह कभी तो आएगी, समतेची, प्रेमाची, ममतेची समता येणार आहे. आणि ही कोण आणणार समता, सुबह, सकाळ? वो सुबह हमीसे आएगी, म्हणजे कलावंतच आणतात. म्हणजे हे जे परिवर्तन घडणार आहे समाजामध्ये, समतेचं, बंधुतेचं, एकतेचं, कौमी एकतेचं, हे परिवर्तनाचे अग्रदूत नेते हे कलावंत असणार, न की राजकीय कार्यकर्ते. या श्रद्धेनं हे सर्व मृदू शायर, प्रगतीशील लेखक चळवळीचे सर्व माणसं काम करत होते आणि ह्या कामातून आपण खूप मोठी वाटचाल केलेली आहे. इतके दंगे धोपे झाले तरी भारतामध्ये आजही खेडेगावामध्ये, सामान्य शहरामध्ये सामान्य हिंदू मुस्लिम हे एक रूप आहेत, एकमेकाशी प्रेमानं वागतात, सांभाळून घे एकमेकांना. आणि आपल्याला हिंदू मुस्लिममध्ये फारसा भेद करता येत नाही. आता आजकाल दाढी वाढणं, कुर्बी घालणं हा प्रकार सुरू झाला आहे मोठ्या प्रमाणात, तरी देखील हिंदू मुस्लिमामध्ये एक प्रकारचं एक आंतरिक सामंजस्य आहे, प्रेम आहे. हे प्रेम आपण ओळखलं पाहिजे, ते प्रेम कसं वाढेल हे पाहिलं पाहिजे. आणि काहीच्या मनामध्ये जो थोडासा संशयभूत आहे, थोडं फॅनॅटिक धर्मांतर वेड आहे, हे वेड ओळखून ते प्रसंगी कठोर होऊन, कधी ममतेनं सांगून, चुस्कारून ते कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी हिंदू म्हणायचं की मुस्लिम हे अतिरेकी आहेत म्हणून आम्ही अतिरेकी होणार. एक पाकिस्तानी कवयित्रीने असं म्हणलं होतं, ही कविता ज्यावेळेस नेहमी कोट करतात, ते काय सांगतात की बाबा आम्ही तर तालिबानी झालेले आहोत. पाकिस्तानी म्हणतात, तुम क्यों बिगड़ गए, तुम क्यों तालिबान हो गए, की तुमची परंपरा एवढी श्रेष्ठ असताना तुम्ही का बिघडत आहात? उलट आम्ही तुमच्याकडे पाहून सुधारायचं का तुम्ही आमच्याकडे पाहून बिघडायचं, हा खरा प्रश्न आहे. आणि हेच मला वाटतं की शाहीरच्या, कैफीच्या जीवनाचं सार आहे, त्यांच्या चळवळीचं, तत्त्वज्ञानाचा एक परिणाम आहे. तर मित्रांनो, खूप काही सांगता येईल कैफीबद्दल, परंतु एका तासामध्ये हे सगळं सांगणं खूप अवघड आहे. परंतु मला असं वाटतं की आपल्याला एक त्यांच्याबद्दल जी कविता लिहिली होती जानकी कुटीर नावाची, ती यातल्याच मला काही ओळी ऐकवतो. ही कविता सत्येंद्र कुमारनं लिहिली होती, जानकी कुटीर. त्यांच्या घराचं नाव जानकी कुटीर होतं, लक्षात घ्या. कैफी आझमी, शौकत आझमीच्या घराचं नाव जानकी कुटीर होतं मुंबईचं. ते कवितेमध्ये आहे, कवितेचं नाव आहे जानकी कुटीर, कैफी आझमी को याद करते हुए. त्यात मी फक्त शेवटचं वाचणार आहे. तुमने लड़ी थी लड़ाई जिस सांप से, धर्माने सांप से, वह फिर से जी उठा है मंदिरों मस्जिदों गिरजाघरों में. तो सांप पुन्हा जिवंत झाला आहे मंदिरामध्ये, मशिदीमध्ये, गिरजाघरामध्ये, म्हणजे ख्रिश्चनाच्या चर्चमध्ये. फन फैला उडेल रहा है अपने जहर चारों ओर.
तो चारों दिशाना जहर फैलावत है, लेकिन उसके दांत और फन को कुचलने के लिए फिर से जुड़ने लगे हैं हाथ। लेकिन उसके दांत और फन को कुचलने के लिए फिर से जुड़ने लगे हैं हाथ। अब चारों ओर से उठने लगे हैं लोग, चूल्हे हिलने लगी साम्राज्यवादियों की और उनके पाले गए धार्मिक एजेंटों की। इनके नए नए रूपों को पहचानने लगे हैं लोग, जो जुड़े हैं जानकी कुटीर की संस्कृती से। जानकी कुटीर ही संस्कृती आहे हिंदू मुस्लिम एकतेची। इनके नए नए रूपों को पहचानने लगे हैं लोग और जो जुड़े हैं जानकी कुटीर की संस्कृति से। धीरे धीरे उनकी मुठ्ठियां भींच रही है। राजमहलों से दूर गांवों में दिख रहा है परिवर्तन। मजवा गांव में हो रहा है एक नया परिवर्तन। मजवा हे त्यांचं मूळ गाव। धीरे धीरे परिवर्तन। वो जान गए हैं कहाँ है राक्षस का प्राण। ह्या धर्मांध जो राक्षस है तो प्राण कुठे आहे। भले ही उन लोगों को नहीं है रहा उसका विश्वास, लेकिन राक्षस की अंतिम चीख उन तक जल्द ही पहुंच जाएंगी। हा राक्षस मरून पडेल, त्याची शेवटचं चिळकांडी आहे, चित्कार आहे, तो लवकर पोहोचेल। तेव्हा काय होईल, तब जानकी निवास में होगा नया जश्न। जानकी निवास म्हणजे कैफीचं घर, हिंदू मुस्लिम एकतेचं मंदिर। तब जानकी निवास में होगा नया जश्न, जानकी की आंखों में होगे खुशी के आंसू। जानकी की आंखों में होगे खुशी के आंसू। एक नई अयोध्या बसने लगेगी उसके अंदर। एक नई अयोध्या बसने लगेगी उसके अंदर। खत्म होगा राम का दूसरा वनवास। खत्म होगा राम का दूसरा वनवास। राम रहीम जीसस गाएंगे नाचेंगे। राम रहीम जीसस गाएंगे नाचेंगे। और कबीर अपने एक तारे पर छेड़ेंगे अपनी तान। मोह को कहाँ ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में। मोह को कहाँ ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में। न मैं देवल न मैं मस्जिद न काबे कैलाश में। न मैं देवल न मस्जिद न काबे कैलाश में। मित्रांनो, इथं मी माझं हे व्याख्यानाचा समारोप करणार आहे। मी पुन्हा एकदा प्रगतिशील लेखक चळवळ सोलापूर शाखेला शुभेच्छा देतो। या शाखेनं हे जे तत्वज्ञान आहे ते आपल्या सर्व मराठी लेखक कवीपर्यंत पोहोचवावं आणि उद्या यांच्यामधून दुसरा प्रेमचंद, दुसरा कैफी आझमी, दुसरा यशपाल, दुसरे कृष्णचंद्र, दुसरे के अब्बास निर्माण व्हावेत अशी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि या उपक्रमाला, ज्या व्याख्यानाचं नाव कविवर्य नारायण सुर्वेंचं आहे, हे देखील याच परंपरेत एक मोठे कवी होते, त्याला नमन करतो आणि सर्व श्रोत्यांना धन्यवाद देऊन माझं ऐकल्याबद्दल थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हेलो, हेलो, त्याला फोन कर ग, सांग बंद करायचा विचार। सोबतच झालं सगळं.
व्यस्त आहे. आटोप ते घेतलं तरी चालेल. तरी म्हणलं झालं बघा. मेसेज टाकले त्याने. बरोबर आहे.